ओम श्री सिद्धभैरवाय नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा आता मी कुठं औदुंबर म्हणजे उंबराचं झाड त्याच्या खाली हा व्हिडिओ घेऊन राहिले. आता उंबराच्या झाडाला त्याला औदुंबर म्हणतात, उंबर म्हणतात. आणि उंबराच्या झाडाचं महत्त्व विज्ञान आणि अध्यात्म याच्यातून मी आपल्याला सांगत आहे. आपला व्हिडिओ असा आहे, विज्ञान, अध्यात्म आणि आजची परिस्थिती. तर ज्या वेळेला हिरण्यकश्यपू नरसिंह अवतार घेतला, भक्त प्रल्हादाला तो हिरण्यकश्यपू त्रास देत होता. आणि मग त्या हिरण्यकश्यपाला मारण्याकरता भगवंतानी नर आणि निमा सिंह असा अवतार घेतला आणि त्याची नखानी त्याचं पोट फाडलं. कारण त्याला मरण असं होतं, त्याला दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्रानं नाही, तर नेमकं 12 वाजता जमिनीवर नाही, आकाशात नाही, तर घराच्या उंबऱ्यावरती आणि नखानी त्याचं पोट फाडलं. आणि त्याचं पोट फाडल्यानंतर जेव्हा भगवंताच्या नखाची आग झाली आणि मग त्याने काय केलं की उंबराच्या झाडामध्ये ते नख खोसले आणि त्याच्या अंगाची आग शांत झाली. म्हणजे उंबराचं झाड जे आहे ना, तर याला विज्ञानामध्ये हे ओझोन वायू घेतं आणि ओझोन वायू सोडतं. याच्यामध्ये प्राणवायूचं प्रमाण जास्त आहे. उंबर, तुळस, पिंपळ आणि वर चाफा या 5 वनस्पतीमध्ये प्राणवायूचं प्रमाण जास्त आहे. म्हणून ज्या आज आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पूजा करण्याकरता जे या झाडांचे 5 झाडांचे पानं घेतले जातात, त्याचा स्पर्श झाला तरी त्याला आरोग्य मिळतं. आणि मग त्याच्या अंगाची आग शांत झाली. आणि म्हणून भगवंत दत्तात्रयानं या उंबराच्या झाडाखाली वास्तव केलेले. आणि या उंबराच्या झाडामध्ये ज्यावेळेला दत्ताचे अवतार शेष झाला त्यावेळेला किती 7 योगिनी त्या उंबराच्या झाडामध्ये गुप्त झालेले आहे. म्हणजे उंबराच्या झाडाला विज्ञान आणि अध्यात्म याच्या दोन्हींची सांगड झालेली आहे. उंबराचे जर मुळ्याचं पाणी जर पिलं ना, तर लहान मुलांच्या अंगातला ताप कमी होतो, अंगातली उष्णता कमी होती, अंगात वीर्य शक्ती, ज्या माणसाला मूलबाळ होत नाही त्यांनी उंबराचं पाणी जर सतत पिलं, दोघा नवरा बायकोनी, तर त्याला संतती होती. म्हणजे उंबराचं जे पाणी हे शरीराला थंडावा देणार आहे. उंबराचे जे फोड येतात पानाला, ते फोड चावून जर खाले तर तोंड आलेलं नाहीसं होतं. आणि रानभाज्या म्हटलं तर उंबराचे कवळे जे फळे आणि त्याची जर भाजी केली तर त्या भाजीपासून अंगाला कॅल्शियम, पौष्टिक असे अनेक सत्व मिळतात. आणि उंबराची सतत भाजी जर खाली तर त्याचं 80-90 वर्ष आयुष्य वाढलं जातं, असं पुराणात सांगितलेलं आहे. म्हणजे उंबर जो आहे हा माणसाचा एक कल्पवृक्ष, संजीवनी असा देणारं ते उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाखाली जर झोपलं तर अंगाला थंडावा येतो. म्हणून रानभाज्या जर म्हटल्या तर उंबराची भाजी ही सगळ्यात 1 नंबर भाजी म्हटलेली गेलेली आहे आयुर्वेदामध्ये. आणि उंबराचं पाणी हे शरीराला पोषक धरलं गेलेलं आहे. आणि मग उंबराचं पाणी प्या, उंबराचे ते फोड आहे ते चावून खा, तोंड नाहीसं होतं. उंबराचं पाणी पिल्यानंतर अंगाची उष्णता कमी होती. आणि दत्तगुरूचं निवांत स्थान हे उंबराचं झाड मानले गेले. म्हणून दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मग आपण या उंबराच्या पाणी प्या, उंबराच्या झाडाखाली झोपा. उंबराची भाजी ही पौष्टिक आहे आणि ही खा आणि आरोग्य मिळवा. जय भैरवनाथ महाराज की जय.